बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 31. गौतम अंथरुणावर पडून आहे. बाहेर आजी आणि बायकोची हळू आवाजात कुजबूज चालली आहे. हातातल्या पुस्तकात मन लागत नाही. पुस्तक बाजूला ठेवतो. बायकोने दार लावलंय. आजी गेली. तिला लवकर झोपायची सवय. तिचा सावलीसारखा आधार आहे दोघांना. बायको भांडी कोंडी करायली. तो पुस्तक हातात घेतो, पुन्हा खाली ठेवतो. मनात विचारांचा गोंधळ. कशाची संगत लावता येत नाही. शाळेतल्या मीटिंगला 15 दिवस झाले असतील. सर्वांनी एकत्र राहायचं ठरलेलं. सूर्यवंशी सर, संजय कडव, सुभाष, अरविंद पाटील यांनी मीटिंग नंतरच्या पहिल्याच पगाराला पैशाचा हप्ता दिलेला. असा निर्णय घेताना त्यांनी गौतमला साधं विचारलंही नाही. ते पुन्हा मुख्याध्यापकाच्या टोळीत सामील झालेले. माणसं जवळ येतात ते प्रेमामुळं, विचार पटल्यामुळं, अशी गौतमची धारणा होती. विचार जुळलेत की माणसं विश्वासानं जवळ येतात असंही त्याला वाटायचं. पण माणसं स्वार्थासाठीही जवळ येतात. स्वार्थ संपला की क्षणात विसरतात. तुमच्या विचारांशी, तत्वांशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. याचा ताजा अनुभव त्यानं घेतलेला. दुसऱ्या महिन्यात कांबळे सर, यशवंता, संभाजी आणि कुंभार सरांनीही पैशांचा हप्ता दिलेला. पण तो देताना त्यांनी गौतमला सांगितलेलं. गौतमनं कुंभार सरांना सांगितलं, तुम्ही का घाबरता? आपण ठाम राहू आपल्या म्हणण्यावर. पण त्या चौघांच्या व्यवहारी गणितामुळे गौतमलाही बोलता आलं नाही. हे चौघेही शाळेजवळच्या गावात राहत होते. त्यामुळे येण्या जाण्याचा किरकोळ खर्च सोडला तर दुसरा कुठलाही खर्च नव्हता. आणि रोज घरातलं ताजं जेवण मिळत होतं. घरातल्या सोबत राहता येत होतं. आता प्रत्येक पगारातून 3,000चा हप्ता द्यायचा होता. यशवंता व संभाजीला 1,500 रुपये द्यायचे होते. ते दिले नसते आणि बदली झाली असती तर घरदार सोडून कोकणात जाऊन राहायला लागलं असतं. 4-6 महिने गावाचं तोंड बघायला मिळालं नसतं. दुसऱ्या गावात जाऊन बिऱ्हाड केल्यावर कोथिंबिरीच्या काडीलाही पैसे द्यावे लागले असते. मग हा विरोध केवढ्याला पडला असता? त्यापेक्षा महिन्याचा हप्ता देऊन गपकुमान गावाजवळ नोकरी केलेली बरी, असा त्यांचा विचार होता. गौतम विचार करू लागला. त्यांनी केलं ते बरोबर की चूक? मुख्याध्यापकाच्या कळपात शिरलेले दगाबाज निघाले. पण श्रीकांत कांबळे सरांचं काय? त्याने तर ठाम राहायला पाहिजे होतं. तत्वांशी तडजोड करायला नको होती. प्रश्न बदलीचा नव्हता, तत्वाचा होता. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर ते व्यवहाराशी सुसंगतच वागले. मग आपण का ठामपणे उभे आहोत? मी इतक्या लांब गावापासून दूर नोकरी करतोय. मग इथे नोकरी केली काय आणि कोकणात काय माझ्यासाठी सारखंच होतं. म्हणून मी विरोधात उभा आहे का? समजा माझं गाव इथं शाळेजवळ असतं तर श्रीकांत सारखा व्यवहारी विचार केला नसता काय? तरीही आपल्या विचारांशी ठाम राहिलो असतो काय? तो आपल्या विचारांची संगती लावू लागला. आपलं वर्तन तो तपासून पाहू लागला. विचारात हरवून गेला. बायको जवळ बसली. त्याच्या केसातून हात फिरवते. याचंही क्षणभर त्याला भान नव्हतं. अहो, ऐकल्यासा काय? आटपलं तुझं? तो सावरून बसला. तुम्हाला आज गोड बातमी सांगणार आहे. काय? लॉटरी लागली काय तुला एवढ्या रात्री? लॉटरीच म्हणायची. काय समजलं नाही? तो तिला जवळ ओढतो.
ती तिच्या छातीवर डोकं ठेवते. तुमच्या आईचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं म्हणून त्याला बिलगते. क्षणभर तिचं बोलणं त्याला कोडं घातल्यागत वाटतं. आईचं स्वप्न पूर्ण होणार या वाक्याचा अर्थ कळताच तो तिला गच्च मिठी मारतो. कपाळाचा चुंबन घेतो. तिला रडू कोसळतं. आईच्या आठवणीनं त्याच्याही डोळ्यात पाणी तरळतं. त्याच्या डोळ्यातलं खारट पाणी तिच्या गालावर ओघळतं. आईची आठवण येते. ती असती तर केवढी हराकली असती. आपला आजार पण विसरून गेली असती ती. सुनेचे लेखी गत हवं नको ते बघितलं असतं. तिला तळ हाताच्या फोडागत जपली असती. बाळाला मांडीवर खेळवताना तिला कधीच दम लागला नसता. आईच्या आठवणीनं तो व्याकुळ होतो. तसाच बायकोच्या कुशीत शिरतो. रात्री स्वप्नात बाळाला मांडीवर खेळणारी आई त्याला दिसते. रविवारचा दिवस. गौतम शाळेत होता. 10वीच्या मुलांना त्यानं जादा तासाला बोलावलेलं. तासावर असतानाच त्याला गायकवाड सर गेल्याचं कळलं. गावात प्रेत यायला आणखी 2 तास लागतील असा विजयचा फोन आलेला. विजय सुट्टी असल्यानं गावातच होता. गौतमचं शिकवण्यात मन लागेना. त्यानं तास सोडला. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. घरी आला. बायकोला सांगितलं. गायकवाड सर गेल्याचं ऐकून बायको हळहळली. तो थांबला नाही. तडक गावी निघाला. एसटीत बसल्यावर गायकवाड सरांचा चेहरा डोळ्यामोहर दिसू लागला. गायकवाड सरांनी अवघ्या पंचक्रोशीच्या मनात घर केलेलं. गौतमला तर त्यांचा बापासारखा आधार मिळालेला. शाळेत असताना त्यांनी गौतमला अनेक वेळा वह्या, पुस्तके, गणवेश दिलेला. बऱ्याचदा परीक्षेची फी भरलेली. अनेक गोरगरीब घरातल्या मुलांना ते मदत करीत असत. पण त्याची त्यांनी कधीच वाच्यता केली नाही. आयुष्यभर त्यांनी हे व्रत जोपासलं. प्रत्येक वर्षी 10वीच्या बोर्ड परीक्षेआधी 2 महिने रात्री घरातच ते पोरांच्या अभ्यासिका घ्यायचे. गावातील मुलेही त्यांच्या घरी झोपायला असायची. त्यांना पहाटे 5ला अभ्यासाला उठवायचे. आपण जादा काम करतोय असं ते कधीच म्हणाले नाहीत. कुणाकडे यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार मागितला नाही. अलीकडच्या काळात वह्या वाटपाचा कार्यक्रम घेऊन पेपरात फोटो छापून आणणारे समाजसेवक, राजकीय फिल्डिंग लावून आदर्श शिक्षक पुरस्कार पदरात पाडून घेणारे शिक्षक पाहिले की गायकवाड सरांच्या उंचीचं मोजमाप करता येत नाही. गायकवाड सरांची अनेक रूपं गौतमच्या डोळ्यांपुढे साकारू लागली. गायकवाड सरांच्या घरामोर माणसांची गर्दी झालेली. पंचक्रोशीतले लोक जमा झालेले. घरात, दारात, रस्त्यावर माणसं जागा मिळेल तिथं बसलेली. एकाच घरातल्या 2 पिढ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या. प्रत्येकाच्या तोंडात सरांचं नाव. काळजाच्या कुपीत जपून ठेवल्या गायकवाड सरांच्या अनेक आठवणी लोक एकमेकांना सांगत होते. बोलताना अनेक जण भावनाविवश झालेले. गावातल्या बायका रडू लागलेल्या. घरातलंच माणूस गेल्याचं दुःख सर्वांना झालेलं. गौतम, विजय, त्यांच्या वर्गातले मित्र सरांच्या दारात उभे होते. सरांच्या अनेक आठवणी जागा झालेल्या. जणू सरांच्या दारात पुन्हा शाळा भरलेली. सर फक्त त्यात दिसत नव्हते. सरांचं प्रेत आल्यावर मघापासून दाबून धरला हुंदका बाहेर पडला. गौतम रडू लागला. गर्दीलाच रडू फुटलं. सगळी गर्दी हळहळली. सरांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी धडपडली. गौतमचं अख्खं गाव अंत्ययात्रेला आलेलं. पंचक्रोशीतल्या सरांच्या विद्यार्थ्यांनी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील लोकांनी सरांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. ना रक्ताचं नातं, ना भावकीचा, जातीचा संबंध. सीमा भागातून आलेल्या शिक्षकांसाठी अख्खं गाव रडलं. गायकवाड सरांना यापेक्षा कुठला मोठा मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असता. गौतमचं 8 दिवस कशातच लक्ष लागलं नाही. सरांची सारखी आठवण येऊ लागलेली. सरांच्या शेवटच्या दिवसात आपण त्यांना भेटायला हवं होतं असं वाटू लागलेलं. तुम्ही मात्र प्रामाणिकपणे काम करीत राहा. आपल्याकडे गरिबांची पोरं आशेनं येतात. त्यांचं भलं करणं हेच आपलं कर्तव्य. त्यांच्या आईबाचा आशीर्वाद हीच आपली जन्माची शिदोरी.
हे सरांचे शब्द सारखे आठवायचे. सरांनी याच विचारांचं व्रत घेऊन आयुष्यभर काम केलेलं. गौतमही त्याच विचारांच्या मार्गावर चाललेला. आता मार्गदर्शन करायला सर सोबत असणार नव्हते. प्राध्यापक विक्रम देसाईनं डाव साधलेला. पतसंस्थेच्या निवडणुकीपासूनच गौतमवर त्याचा राग होता. प्रचाराला शाळेत आला असताना गौतम त्याला थेट भिडलेला हे त्याच्या पचनी पडलं नव्हतं. आणि आता तर गौतम एकटाच पैसे द्यायला विरोध करीत होता. त्यामुळे गौतम पाटील सर आपल्याला आव्हान देतात अशी त्याची समजूत झालेली. आता आपण कोणतीच प्रतिक्रिया नाही दिली तर हळूहळू एका एका कर्मचाऱ्याचं धाडस वाढेल. मग आपल्या शब्दाला किंमत राहणार नाही अशी भीती त्याला वाटू लागलेली. रात्रीच त्यानं मुख्याध्यापकाला फोन करून बोलावून घेतलेलं. मुख्याध्यापकाच्या हातात गौतमच्या बदलीची ऑर्डर देत उद्याच लागू करण्याचा आदेश दिलेला. 2 महिन्यांपासून मुख्याध्यापकच गौतमच्या बदलीसाठी प्राध्यापक विक्रम देसाईला अधेमध्ये पिन मारत होता. गौतमच्या बदलीची ऑर्डर हाती पडताच तो सुखावलेला. गौतम शाळेतून गेल्यावर त्याला रान मोकळं होणार होतं. गौतम शिवाय त्याच्या नादी कोणी लागत नव्हतं आणि गौतमशी भिडण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. सकाळीच मुख्याध्यापकानं गौतमला शाळेत बोलावून घेतलेलं. गौतमच्या हातात बदलीची ऑर्डर देत, तरी मी गौतम सर संस्थेच्या विरोधात जाऊ नका म्हणून सांगितलेलं. आता बघा काय झालं ते. तसं मी देसाई सरांना म्हणालो तुमची बदली करू नका म्हणून. गौतम सरांसारखे चांगले शिक्षक आपल्याला मिळणार नाहीत. ते काय परके नाहीत, काहीतरी पगाराचं ॲडजस्ट करतील म्हणून. बघा गौतम सर, काय ॲडजस्टमेंट होतीये का? तुमच्यासारखा शिक्षक जावा असं मलाही वाटत नाही. आजचीच ऑर्डर आहे. वाटल्यास देसाई सरांना भेटा तुम्ही, एक पाय मागं घ्या. बाकीच्यांनी कसा शहाणपणा केलाय, तुम्ही बी आपला हेका सोडा. अशी खोटी सहानुभूती तो दाखवत होता. गौतम काहीच न बोलता ऑर्डर घेऊन बाहेर पडला. घरी बायकोच्या कानावर त्यानं ही गोष्ट घातली. ती अस्वस्थ झाली. तिला त्यानं समजावलं. असं काहीतरी घडणार याची त्याला जाणीव झालेली. बायकोचीही त्यानं थोडीफार मानसिक तयारी केलेली. गडबडनं त्यानं 4 घास खाल्लं. बायकोचा निरोप घेऊन तो शाळेत हजर होण्यासाठी थेट कोकणच्या वाटेला लागला. शाळेत आल्यावर गौतमची बदली झाल्याचं कर्मचाऱ्यांना कळलं. मुख्याध्यापकाच्या टोळीला असं काहीतरी घडणारच याची कुणकुण होतीच. तुम्ही संस्थेच्या विरोधात जाऊ नकोसा, गपवानी पैसे द्या. एकदा कोकणात गेलास तर सगळी नोकरी तिथंच करावी लागेल. तुम्ही पैसे द्या. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुमची बदली होऊ देत नाही. तुम्ही गौतम सरांच्या नादाला लागू नका. हे काय तानाजी दादा नवत. देसाई सर गौतम सरांना सोडणार नाहीत. त्यांची बदली फिक्स आहे म्हणून समजा. असं सांगून संजय कडव, सुभाष मोरे, अरविंद पाटील, सूर्यवंशी सरांचे पैसे काढून घेतलेले. गौतमची बदली झालेली करताच कुंभार सरांना धक्का बसला. यशवंत प्राध्यापक विक्रम देसाईंना भना लांडग्याने डाव साधलाच म्हणायचा. माझ्या मनात असं काहीतरी होईल त्याची शंका आलतीच, असं म्हणून शिव्या द्यायला लागला. कांबळे सर संभाजीला काय बोलावं हेच कळना झालं. मुख्याध्यापक दिवसभर गौतम सरांची बदली व्हायला नको पाहिजे होती. तरी मी सरांना एक पाय मागं घ्यायला सल्ला दिला होता. अजूनही काय वेळ गेलेली नाहीये. गौतम सरांनी गपगुमान पैसे द्यावेत, असं या चौघांमुळे तुंतुन वाजवत होता. गौतम सरांसारख्या शिक्षकाची बदली व्हायला नको होती, पण आपण काय करू शकतो सांगा. सूर्यवंशीने अशी खोटी सहानुभूती दाखवली. मुख्याध्यापक टोळीच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता. दिवसभर शाळेत गौतमच्या बदलीचाच विषय. कांबळे सर, कुंभार सर, यशवंता, संभाजी दुपारी जेवलेच नाहीत. त्यांना कुणालाच भूक लागली नाही. गौतमची बदली झालेली मुलांना माहीतच नव्हतं. आज बऱ्याच मुलांनी गौतम सर का आले नाहीत असं विचारलेलं. त्यांना उद्या ही बातमी कळणारच होती.
शाळा सुटली. पोरं नेहमीप्रमाणे घरला गेली. मुख्याध्यापकानं गाडी सुरू केली. तो घरच्या वाटेला लागला. कुंभार सर, कांबळे सर, यशवंता, संभाजी थांबलेत. सगळे जाताच ते मुतारीकडे गेले. दुपारी कुंभार सरांचं गौतमशी बोलणं झालेलं. शनिवारची शाळा करून रात्री परत येणार असं त्यानं सांगितलेलं. बघा की सर, झाडाच्या आडोशाला लघवीला बसायला लागायचं. गौतम सरांनी स्वतःच्या पैशानं उतारं बांधली या. आम्ही मात्र तानाजी दादाला टरकलो. त्याच्या मड्यावर पैसे घातलं. आम्ही फक्त बोलायच्याच कामाचे. अडचणीच्या वेळी आम्ही गांडीत शिपूट घालून बसता. पाटील सरांचं तसं नाही. त्याने एकट्यानेच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत दाखवली आहे. आईच्यानं सांगतो, सकाळपासून कशातच लक्ष लागणं झाले. हे सगळं कारस्थान मान्यानं आणि तानाजी दादानं केलंय. यात मला तर डाऊट नाही. बराबर आहे सर तुमचं. माने सर परवा गौतम सरांनी पैसे नाही दिलं तर बदली होणार असं म्हणालतं. हे सगळं कारस्थान त्या दोघांचं आहेच, पण विक्रम देसाईच्या डोळ्यात पाटील सर खूपच होते. निवडणुकीपासनं त्यांनी पाटील सरावर डाव धरला होता. मीटिंगमध्ये बघाय नाही सा विक्रम देसाई कसा पाटील सरांच्याकडे बघून बोलत होता ते. खऱ्याला न्याय नाही राहिला बघा. या उंडग्या मान्यानं काय केलंय सांगा शाळेसरनं. हैबती तात्या मेल्यावर गौतम सरांनीच पुढाकार घेऊन शाळा चालवली आहे. हे आम्ही म्हणतोय. त्याचं त्या विक्रम देसाईला काय सोयर सुतक. त्याला गौतम सरांचा काटा काढायचा होता म्हणून त्यानं ही बदली केली आहे. माझा मुडाप झालाय सकाळपासून. ही बदली तेवढी कॅन्सल व्हायला पाहिजे. कुंभार सरांच्या डोळ्यात पाणी आलं. दुपारी गौतमशी बोलतानाही त्यांचा गळा दाटून आलेला. सगळ्यांचीच ही अवस्था झालेली. यशवंता सकाळपासून विक्रम देसाईला शिव्या घालत होता. उद्या पोरांना कळणारच पाटील सरांची बदली झालेली. पालकांना बी समजेलच की. पोरं आणि पालक गप बसणार नाहीत. बघा उद्या तुम्ही. लय मानतात सरासनी वाडीतली माणसं. कांबळे सरांचं बरोबर आहे. बघा उद्या सगळ्यासनी समजल्यावर काय होतंय ते बघा. ह्या मान्याला बांबलीच्याला आधी ठोकायला पाहिजे. लोक गप बसणार नाहीत. खरं लोकांशी विक्रम देसाईला काय देणं घेणं. तानाजी दादा असता तर लोकांनी घरात घुसून जा विचारला असता. बघूया उद्या काय होतंय ते. पाटील सर काय म्हणाले तुम्हाला. मी कॉन्टॅक्ट केलाय दुपारी. शनिवारपर्यंत थांबणार म्हणाले. जास्त काय बोलले नाहीत. आल्यावर बोलूया म्हणाले. आपण आल्यावर भेटूया की. माझं बी तेच म्हणणं आहे. बराबर आहे सर. संभाजीनं आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. गौतमची बदली झाल्यानं तो काळजीत पडला होता. आता गांडीत शिपूट घालून चालणार नाही. काय बी करून ही बदली थांबवायला लागते. सर हितनं गेले तर ह्यो माने आम्हाला कुत्र्याची किंमत देणार नाही. यादव जरा दमानं घेऊया. उद्या दिवसभर काय होतंय बघूया. पालक काय गप बसणार नाहीत. संध्याकाळी काय करायचं ते ठरवूया. काय कुंभार सर. मलाही तसंच वाटतंय. जे काय करायचं ते कुणाला न कळता करूया. खिन्न मनाने सगळे उठले. काहीही करून गौतम सरांची बदली थांबवायलाच पाहिजे असं सगळ्यांना वाटत होतं. पण काय करावं ते सुचत नव्हतं. उद्या शाळेत काहीतरी घडणारच याचा अंदाज मात्र सगळ्यांना आलेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.